आणि दुसरं आपल्या बालपणीच्या मैत्रिणीचं प्रेम जिंकणं. आता ही जी मैत्रीण आहे ती लग्नासाठी त्याच्यासमोर एक अनोखी अट घालते. ती अट पूर्ण करण्यासाठी हा तरुण पोचतो मुंबईत. पुढे काय होतं हे मी आत्ता कसं सांगणार, त्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. तर अशा पार्श्वभूमीवर या चित्रपटाची गोष्ट आहे. आता कुठल्याही गोष्टीचं वृक्ष सुंदर कसं दिसणार जोपर्यंत त्याला प्रेमाची फुलं लागणार नाहीत. मग त्या फुलातून दरवळणारा जो संगीताचा वास आहे, रोमॅन्टिक गाण्यांचा, असं सगळं काव्यात्मक बोलल्यानंतर अर्थातच या चित्रपटाचं गाणं आपण पाहणार आहोत, जे प्रसिद्ध झालं आहे आणि प्रचंड गाजतंय. लागी रे झालं जीवाला हे गाणं आता आपण पाहणार आहोत. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे CBO उमेश कुमार बन्सल यांना विनंती करते त्यांनी कृपया मंचावर यावं. नमस्कार. भवेश जानवलेकर, बिझनेस हेड झी स्टुडिओज मराठी यांना मी विनंती करते त्यांनी यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश आणि आत्ताच आपण पडद्यावर ज्यांना बघितलं ते धैर्य आणि सायली. जे आज कलर कोऑर्डिनेटेड आहेत आणि छान दिसत आहेत. काय कसं वाटतंय? धडधड कितपत? आय थिंक मला इंडस्ट्रीमध्ये आता 20 वर्ष झालेत, पण अजूनही पोटात गोळा येतोच. पण या भूमिकेत तशी फारशी वर्ष झाली नाहीत. अभिनय क्षेत्रात तू अनेक वर्ष काढली आहेस, लेखनही केलंयस, पण आता निर्मिती. तर याचा अनुभव कसा वेगळा होता? काय वाटतंय आज? सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत. प्रेस, टीम, मित्रमंडळी, आशीर्वाद देणारे सगळेच यांचं स्वागत. एकतर हा चित्रपट बेसिकली मी आणि धैर्य आम्ही दोघांनी मिळून लिहिला आहे. ह्याची स्टोरी कथा आमच्या दोघांची आहे. आणि जेवढी धाडसी ही कथा आहे, म्हणजे धाडस सगळ्यांमध्येच असावं लागतं. ते लिहिणाऱ्यामध्ये पण असावं लागतं, ते बनवणाऱ्यांमध्ये पण असावं लागतं, आणि ते बनवू देणाऱ्यामध्ये पण धाडस असावं लागतं. सो सर्वप्रथम मला माननीय राजसाहेब यांचे खूप आभार मानायचे आहेत. त्यांच्या बरोबरीने मला मनापासून आभार मानावेसे वाटतात ते शर्मिलाताई, अमित आणि उर्वशी. कारण राजसाहेब कलाप्रेमी आहेतच. त्यांचं प्रचंड मनोरंजन क्षेत्रावरती प्रचंड प्रेम आहेच. पण एक अशा प्रकारचा चित्रपट बनवणं, जे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी असं का बोलते, पण अशा प्रकारचा चित्रपट बनवणं आणि त्याची परवानगी कुटुंबाकडनं मिळणं, यासाठी मी खरंच त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि साजिद सर, वर्धा, थँक्यू सो मच फॉर स्टँडिंग बाय मी लाईक अ रॉक. झी स्टुडिओज, सुभाषचंद्र गोयलजी, उमेशजी, भवेशजी, थँक्यू सो मच फॉर बीइंग अराउंड. टी सिरीज, भूषण कुमारजी, थँक्यू अगेन. इफ ही इज यर, इफ ही इज नॉट यर, तेव्हा ते बघतील तेव्हा थँक्यू सो मच. आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व लोक, सर्व कुटुंब यांना पण मनापासून, खरंच मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी आम्हाला ज्या त्या वेळेला आपण असं म्हणूयात की मदत केली, अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या. तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडणार आहे. मी या चित्रपटाची निर्माती आहे, यावेळेला वेगळ्या भूमिकेत आहे, आणि याची रायटरसुद्धा आहे. सो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या 1 नंबर टीमला असू देत. धन्यवाद.
Varda, would you like me to speak in English? Would that Hindi be- please. Hindi? Okay. तो नमस्कार एवरीवन एंड मुझे सिर्फ एक ही बात बोलना है कि मुझे ना मेरा नाम देख के बहुत मज़ा आई एंड बहुत खुशी हुई अपना नाम देख के. थैंक यू सो मच टीम. एंड मेरी ऊपर वाले से दुआएं है और मेरे पति से दुआएं है कि मैं बहुत सारी मराठी पिक्चरों में अपना नाम देखना चाहती हूँ. मुझे आपसे Thank यही you. सवाल करना था, क्या आप मराठी फिल्में देखती हैं? ऑफ कोर्स देखती हूँ. आई लव मराठी. आई एम मराठी मुलगी सो आई लव मराठी. यस She has her ancestors from Maharashtra. ओह, तो आप बिल्कुल मराठी हैं. पक्का. जय महाराष्ट्र. जय हिंद. उमेश जी, मुझे आपसे पूछना था, कैसा रहा इस फिल्म के साथ कोलैबोरेशन आपका? हाउ वाज योर एक्सपीरियंस? सबसे पहले थैंक यू एवरीवन फॉर गिविंग अस योर टाइम. एक चीज़ जो हमें रेगुलर ट्रेलर लॉन्चेस वगैरह में नहीं दिखती है, शायद आप लोगों ने नोट किया हो कि यहाँ चारों तरफ टीम मेंबर्स के फोटोग्राफ्स आ रहे हैं. प्लीज़ पे अटेंशन. दीज आर द पीपल हु हैव क्रिएटेड दिस ब्यूटिफुल प्रोजेक्ट. I'm very thrilled to be a part of a team which gives so much credit to every individual. We have a long legacy as Zee Studios in the Marathi movies. This is a new journey for Bhavesh, for me, and we are looking at Ek Number as one of our starts. We believe that with Ek Number, Marathi industry itself can become Ek Number. Wow. Thank you so much, and I wish you a lot of luck for this Thank you very much. new journey of yours. And I hope Yek Number becomes Yek Number for a very long time. Bhavesh, would you like to add anything to this? Tell us आता about your त्यांनी सगळं vision. सांगितलेलंच आहे. या एक नंबर चित्रपटाला महाराष्ट्रातल्या भारतातल्या एक नंबर स्टुडिओची साथ मिळालेली आहे आणि आता फक्त एक नंबर इतिहास घडवायचा बाकी राहिलेला आहे. क्या बात है. तो होईल अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. अगदी. आणि आता या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हीच ते. तुमचं नाव म्हणजे वाचल्यानंतर मला विश्वासच बसत नाही की या चित्रपटाचा मी दिग्दर्शक आहे. मलाच विश्वास बसत नाही मी अजून. तुम्हाला हेच विचारणार होते की मी नाव वाचल्यावर आणि ओव्हरऑल टीजर बघितल्यावर नक्की असाच प्रश्न मनात आला होता. हो ना, मलाही असं वाटतं. कारण आतापर्यंतचे तुमचे चित्रपट तुम्हाला जितकं मी पर्सनली ओळखते हो, हो, असा तर काही नूर वाटत नाही नाही, ते तुमचा. चांगले होते, ते पण चांगले होते. ते उत्तमच होते, पण असा जॉनर शिफ्ट होईल असं वाटलं नाही, हा नव्हतं. खूपच चांगला आहे. याबद्दल मला अजिबात दुमत नाही, पण काय सांगाल जर्नी बद्दल? काय सांगायचं की मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हा जो विचार आहे वो किसका है इसमें कोई राज नहीं है. सर काय बोललो ना मी. तर म्हणजे खरंच हे जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा माझ्यावरती दडपण होतं आणि दडपणामागे एक विश्वास होता. त्या विश्वासाला धरून आणि ही त्या विश्वासाची ती विचारधारा होती की मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, तो धागा पकडून मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती इथपर्यंत आली. वा. त्यामुळे ते प्रवास सोपा गेला, कारण पाथ क्लिअर होता, सांगायचं काय क्लिअर होतं. त्याच्या आजूबाजूला ती गोष्ट होती, ज्या घटना होत्या त्या विणत माझा क्रिएटिव्ह पार्टनर संजय मेमाणे आहे का, कुठे गेला तो? आला नाही का अजून आला नाही आहे सेटवर. नाही, ते लवकर नाही येतो. आलेत, नाही तर ते मंचावर आला का? कुठे आहे तो? कुठे? संजय प्लीज वरती आहे. अरे असं मला नाही, असं लाजायचं सांगण्यात आलं होतं की तुम्ही आला नाही आहात. इकडे ये, इकडे ये, मेमाणे बाळा, सर, इकडे ये. याला काही अर्थच ये, नाही. ये. तुझ्या विना काय रे बाळा सगळं. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे. म्हणजे माझ्या दिग्दर्शनाच्या सगळ्या चुका हा झाकून घेतो, कारण याचे व्हिज्युअल्स एवढे खूप छान असतात. तर हा संजय मेमाणे. तर मी विसरलोच काय बोलायचं. एनिवे प्रश्न विचार, मग मी अशी बोलतो. जादू आहे मेमाणे सरांची. अशी जादू आहे मेमाण्याची. येस येस येस. तर हो, तर प्रवास खूप छान होता, माझ्यासाठी कठीण होता, पण मी जसं म्हटलं तसं जो एक विश्वास दाखवला गेला त्या विश्वासामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलो. आणि मलाही खूप बरं वाटते सगळं हे बघून, माझं नाव बघून, ट्रेलर बघून, सगळं बघून इतकं छान वाटतंय की बस
खूप मजा येते. Thank you. आम्हालाही खूप छान वाटतंय, खूप उत्सुकता आहे ट्रेलरचीही आणि चित्रपटाचीही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभारी. आणि असेच खूप विविध जॉनर्स करत राहा हो हो नक्कीच आणि नक्कीच. मला खूप आवडेल हे बघायला खूप 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 दडपण येतं पण करीन. आणि त्यामागे विश्वास असेलच. ऑफकोर्स. मेमाने सर अर्थातच. घ्या बरे माईक हातात. असं कसं आधी आधी तुम्हाला प्रश्न विचारणार होते, तुम्ही आला नाहीत म्हणून मी यांच्याकडे आले. 2 लाईन सर, शुभेच्छा तरी द्या आपल्याच चित्रपटाला. चित्रपटातली काही दृश्य पाहिली ना की लगेच जाणवतं की हा मेमाने टच आहे. काय सांगाल? थँक्यू टीम. राजेश सर ह्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. राज साहेब, नाडियाड सर, तेजू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू टीम. मी असं ऐकलंय की एका सिक्वेन्ससाठी 12 कॅमेरे वापरण्यात आले होते. आतापर्यंत मी 4-5 मध्येच खूप अप्रूप मानून घ्यायचो. 12 कसे तुम्ही जमवलेत आणि काय केलं नक्की? ती आपण ट्रेलरमध्ये पण आहे, पाडव्याची सभा आपण साहेबांची कव्हर केली. तर त्याच्यात आपल्या फिल्मचे पण काही शॉर्ट्स होते. सो त्याच्यात आपण टोटल ॲक्च्युली 12 पण कमीच होते, पण एक एक गोष्ट कव्हर करायची म्हटल्यावर तरी आम्ही 12 कॅमेरा. सभा शूट करायला 12 कॅमेरे वापरावे लागले. येस, 12, 11 आणि एक ड्रोन लावला. बाप रे, इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थिती असते. 12 कॅमेरे पण पूर्ण पडले नसते असं मला अगदीच विश्वास माझा बसू शकतो. कारण ते बोलणार म्हटल्यावरती स्टेडियम भरतं. कसं नक्की कव्हर करायचं सगळं? वा, आता आपण पाहूच Thank you. त्याबद्दल. कमिंग टू धैर्य आणि सायली, काय मग? कसं होतंय पोटात? कसं कसं होतंय? मला शब्द सापडत नाहीत तसं होतं. माझ्यासारख्या नवोदित नटावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी साजिद सर, तेजस्विनी मॅम, वर्धा मॅम आणि झी यांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि बाकी काय, फिलिंग एक नंबर. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कशाची आहे? मला सिनेमाची आहे की लोक कधी सिनेमा पाहतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया असेल. कारण आम्ही 1.5-2 वर्ष रात्रंदिवस खूप फोकसफुली अथक काम केलं आहे. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट आहे की म्हणजे मला खात्री आहे की लोक आम्हाला खूप छान पद्धतीने स्वीकारतील. फक्त मला ते आय कांट वेट ते पाहू. आणि 1.5-2 वर्ष आवडते पदार्थ न खाता हा असा आहे. कारण त्याला मेंटेन हे करायचं. खूपच सॅक्रिफाईस आहे मोठं. पण कसं आहे, कथा तूच लिहिली असल्यामुळे तुझा रोल ऑथर बॅक असणारच. असं काहीच नाही आहे. कथा म्हणजे तो विचार होता, तो तेजस्विनी मॅमने, मी, आमची सगळी टीम आहे, विनायक पुरुषोत्तम, अरविंद जगताप, मयुरेश जोशी, आम्ही सगळ्यांनी मिळून तो डेव्हलप केली. मग राजेश सर, प्रदीप सर, मग हे एका दोघांचं काम नाही आहे जे तुम्ही बघताय. ते त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा आहे आणि खूप हुशार माणसं आहेत. सो आमचं काम नाही आहे ते, पण जे काय आहे ते एक नंबर आहे. खूप छान दिसतंय. थँक्यू सो मच. सायली, टाळ्या झाल्या पाहिजेत ना? बराच वेळ आपण टाळ्या वाजवल्या नाहीत. नमस्कार. आमच्या संपूर्ण 1 नंबरच्या टीमलाच आज खूप आनंद होतो आहे आणि तो आनंद अजूनच वाढला आहे कारण साहेब स्वतः इथे आले आहेत. मला खूप अभिमान वाटतो आहे की 1 नंबरसारख्या चित्रपटामध्ये मी एक छोटा भाग झाली आहे आणि त्यामुळेच मला अशी संधी मिळाली की एवढ्या दिग्गजांबरोबर मी काम करते आहे. ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन बराच त्यांचा सहवास लाभला आहे. मला म्हणजे हा चित्रपट आहे तो मला कथेपुरता मर्यादित नाही आहे किंवा ही पिंकी हे पात्र म्हणून मला मर्यादित नाही आहे. माझ्यासाठी ही एक भावना आहे आणि ते आता प्रेक्षकांपर्यंत 10 तारखेला पोहोचणारच आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट म्हणजे फक्तच चित्रपट नाही तर अनेक विचारधारणा आणि एक अनुभव म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल. तर उत्सुकता आहे आणि जसं धैर्य म्हणाला की आमच्यासारख्या नवख्या कलाकारांवरती तेजूताई, साजिद सर आहेत, सगळ्यांनीच इतका विश्वास ठेवला आहे. तर एक नर्वसनेस ऑब्व्हियसली आहेच, पण आम्ही खूप उत्सुक आहोत की एक जी धडाडीची गोष्ट आम्ही आणतोय ती लोकांपर्यंत कशी पोहोचणार आहे. ही फिल्म कोणी पाहावी असं वाटतं तुला सगळ्यात जास्त? सगळ्यांनी, त्याला काहीही मर्यादा नाही आहे. वा वा, तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आय एम शुअर ही 1 नंबरच होणार. आणि याच टीम बरोबर मला सह्याद्री फिल्म्सचे CEO अजित भुरे, जे आत्ता वेलकम करण्यात मग्न आहेत, त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छिते.
आणि 2 शब्द आता तुम्हालाही बोलावेच लागतील. धन्यवाद. मराठी चित्रपट हा एका वेगळ्या प्रकारे सादर व्हावा अशी माझे मित्र राज ठाकरे यांची इच्छा असते नेहमीच. चित्रपट हा चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांनी येऊन बघावा आणि तशा दर्जाचा तो असावा. तर त्या दर्जाची निर्मिती मूल्य सांभाळण्याचा मी ह्या चित्रपटात प्रयत्न केलेला आहे आणि मला निश्चित वाटतं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. थँक्यू. थँक्यू. प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत ही खूप जुनी तक्रार आहे, पण त्यांना प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारा चित्रपट येत नाही ही सुद्धा एक खूप व्हॅलिड तक्रार आहे. आणि चित्रपट पाहिल्यानंतर वर्ड ऑफ माउथनी लोक ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी इतरांना सांगून प्रेक्षक येतात, पण पहिल्यांदा प्रेक्षक येतात हे गाण्यांमुळे. आणि ती गाणी करणारे अजय अतुल आत्ता इथे आले आहेत. आल्याच तुम्हाला लगेच मंचावर आमंत्रण करते. प्लीज स्टेजवर या. हे चांगलं झालं की शब्द म्हणाली. नाही ते आहेच पुढे. आमच्याकडे आज आहेच. फरमाईश म्हणजे असं कसं? आता चालू आहे, पण विचार बराच दिवस करत होतो पिक्चरबद्दल, त्यामुळे देर इज लॉट टू टॉक. खूप बोलू शकतो आम्ही. आता ह्या चित्रपटामध्ये जी 2 गाणी आम्ही केलेली आहेत त्याच्याबद्दल आय कॅन से की आत्ता एक तर रिलीज झालं आहे, जे एक हळुवार रोमॅन्टिक डुएट थाटाचं गाणं आहे जे प्रेक्षकांना आवडतं आहे. रसिकांनी आत्ता त्यांना फार छान, त्याचा रिस्पॉन्स पण फार छान आहे आय गेस. काय ते म्हणतात त्याला, व्ह्यूज अँड ऑल दॅट. इट इज गेटिंग मोर पॉप्युलर. स्लोली अजून ते वाढेलच त्याचं. आणि अजून एक ज्याला म्हणतात असं बरेच दिवसांनी एक आयटम नंबर करण्याचा योग आला आहे. हा शब्दच गेला आहे गेल्या काही दिवसात. पूर्वी आम्ही जेव्हा चमचम वगैरे केलं त्यावेळेला आयटम नंबर वॉज सो कंपल्शन. एका चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपटच नाही होऊ शकत. सो वी थॉट लेट्स ब्रिंग इट बॅक. तो एक प्रकार गरज होती चित्रपटाला. एक पूर्ण कॅरेक्टर्स सगळी त्याच्यामध्ये आणि त्यांच्या बुद्धी, ते कसे विचार करतात, त्यांना काय पद्धतीचं वातावरण त्या एंटायर गावांमध्ये आहे ते दाखवायचं होतं आम्हाला. सो वी डिसाइडेड लेट्स डू दिस, बट नॉट जस्ट म्हणजे परत एक असं की आमच्याकडे डान्सिकल गाणं म्हटल्यानंतर आपला एक मराठी ठेका, मराठी आपली स्टाईल आहे. आणि आम्ही विचार केला यावेळेला थोडंसं वेगळं हे आहेच, आपण हे घेऊन थोडंसं मोर R&B, रॅप, हिपहॉप स्टाईलचं गाणं करू. सो असं काय वी ट्राईड फॉर दिस ॲल्बम. लेट्स होप तेही गाणं आता आय थिंक आजच किंवा पुढच्या काही दिवसात रिलीज होईल आणि तेही तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा करतो. थँक्यू. गद्य झालं, आता पद्य. मी हे जे रिलीज झाले त्याच्याबद्दलच थोडंसं गातो. माझ्या ते पाठ नव्हतं, मी आता गाडीत स्क्रीनशॉट करून आणला. आम्ही तुम्हाला लिरिक्स देऊ शकतो. मी घेतलंय मी ते कॉर्नर. तोपर्यंत 2 शब्द अतुल यांच्याकडनं. नमस्कार सर्वांना. मराठी चित्रपटाबद्दल आपण खूप जण वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो, चर्चा करत असतो, पण एकाच प्रकारचा विचार करणारी बरीच लोक या चित्रपटाच्या माध्यमाने एकत्र आली आहेत आणि मला त्याचा आनंद जास्त आहे की एक पुढचं पाऊल जर का आपल्याला काही बघायचं असेल की पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात मराठी सिनेमाचा आपण कुठे घेऊन जाऊ शकतो, तर त्या दृष्टीने ही सगळी मंडळी इथे एकत्र आली आहेत याचा मला जास्त आनंद आहे. आणि मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने ते करणार आहे. आज माझं काम खूप सोपं आहे कारण यांच्यापैकी कोणालाच ओळख करून द्यायची तशी फार गरज नाही आहे. तरीसुद्धा मी माझ्या परीने थोडासा प्रयत्न करते. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते अभिजात जोशी यांना
लगे रहो मुन्ना भाई, ती, 3 इडियट्स, पीके, संजू, वजीर अशा अनेक चित्रपटांची पटकथा यांनी लिहिली आहे. ते प्राध्यापक सुद्धा आहेत, हे कदाचित लोकांना माहीत नसेल. तर अभिजात जोशी यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता मी जी नावं घेतली त्यापैकी अनेक चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केले आणि आपल्या वयाच्या अनेक पडावांवरती ज्यांचे चित्रपट आपल्यावर खूप मोठा प्रभाव सोडून गेले, शिक्षणाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या चित्रपटाने बदलला, असा 3 इडियट्स ज्यांनी बनवला, हे राजकुमार हिरानी सुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचंही स्वागत करूया. माझ्या अत्यंत आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक, ज्यांनी आपल्याला ऐतिहासिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरचे अत्यंत काय सांगावं, सुंदर आणि भावनेनी ओतप्रोत असे चित्रपट दिले, असे आशुतोष गोवारीकर सुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. त्यांच्याच पाठोपाठ त्यांच्या भावाला म्हणजे अविनाश गोवारीकर यांनाही मी आमंत्रित करते. त्यांच्या लेन्समधनं टिपलेलं प्रत्येक दृश्य हे अत्यंत प्रेक्षणीय असतं. ह्याचा मी पर्सनल अनुभवसुद्धा घेतला आहे. याचबरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक साजिद खान आपल्याबरोबर आहेत. त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. याच नावाची अजून एक व्यक्ती जे या चित्रपटाचे निर्माते, प्रेझेंटर आहेत. अगदी जुडवापासून ते हर दिल जो प्यार करेगा, मुझसे शादी करोगी, हाऊसफुल 1, 2, 3, बागी 1, 2, 3 असे अनेक चित्रपट, अगदी हल्लीच्या चंदू चॅम्पियनपर्यंत या चित्रपटांची निर्मिती ज्यांनी केली, ते साजिद नाडियाडवाला सुद्धा आपल्याबरोबर आहेत. त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. त्यांची मी काय ओळख करून देऊ, पण मी त्यांच्याबरोबर काम केलं असल्यामुळे मी एक पर्सनल आठवण सांगते. त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. हे नाव त्यांना किती आवडतं मला माहीत नाही, कदाचित कंटाळाही आला असेल या नावाचा, पण ह्याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्या निर्देशनाखाली एका चित्रपटात काम केलं आणि आम्ही एका मोठ्या ॲम्फी थिएटरमध्ये शूट करत होतो, ज्यात ते अभिनयसुद्धा करत होते आणि ते दिग्दर्शनही करत होते. आणि प्रत्येक शूट झाल्यानंतर तो कसा दिसतोय हे बघायला मॉनिटरवरती तो शॉट बघावा लागतो. आजकाल पोर्टेबल छोटे हातातले मॉनिटर्स असतात जे कुठेही फिरवता येतात, पण आम्ही जेव्हा ही फिल्म शूट केली तेव्हा मोठा सेटअप असायचे. शॉट बघायचे, त्यात काय त्रुटी आहेत, काय बरोबर करायचं आहे, काय नाही हे बघायचे, अप्रूव्ह करायचे, असिस्टंटशी डिस्कस करायचे, धावत परत यायचे कारण तोपर्यंत सेट खोळंबलेला असायचा. असं मी माझ्या डोळ्यात देखत त्यांना 60-65 वेळा त्या दिवसात करताना पाहिलं आहे. तर असे 200% देणारे हे कलाकार आहेत. त्यांच्यासमोर बाकीच्यांनी 100% किमान द्यायचे असतात. आमिर खान यांचं माझ्याकडे अनेक वर्ष सर तुम्ही सगळ्यांनी थोडंसं पुढे यावं असं मीडियाची विनंती आहे. थँक्यू. माझ्याकडे एक वाहन चालक होता जो राजसाहेबांचा खूप मोठा फॅन होता. आम्ही कुठेही प्रवासाला निघालो, तो गाडी चालवायला लागला की गाण्यात एका साईडला हेडफोन घालायचा आणि काहीतरी ऐकायचा. तर एक दिवस मी त्याला विचारलं की तू हे काय ऐकत असतोस, गाणी ऐकतोस का? तर तो म्हणाला नाही, मी राजसाहेबांची भाषणं ऐकतो लूपवर. तर मी म्हटलं अरे मग मलाही ऐकायला आवडतील, तू ब्लूटूथवर लाव, मग मी गाडीत ऐकूया. त्या दिवसापासनं माझे सगळे लांबचे प्रवास, मग ते 2 तास असो, 3 तास असो, 8 तास असो, मी लूपवर तुमची भाषणं ऐकली आहेत. आणि एकदा ते बोलायला लागले की आपण इतके एंगेज होतो की संपूर्ण ऐकावंच लागतं. त्यामुळे असे उत्तम वक्ते, कलाप्रेमी आणि अत्यंत स्पष्ट वक्ते निर्भय ठाकरे यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आता आपण स्वागत करूया. मी वरदा यांना विनंती करते त्यांनी कृपया अभिजात जोशी यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करावं.
अभिजात सर, आपने फिल्म देखी है, क्या ख्याल है फिल्म के बारे में? सॉरी, हमने सुना आपने फिल्म देखी है, तो क्या कहना चाहेंगे? मी सिनेमा पाहिलेला आहे आणि मला प्रचंड आवडला आणि मी तुम्हाला सांगतो, पु ल देशपांडे साहेबांच्या काही ठळक अपेक्षा असतात सिनेमाकडून आणि त्या 3 आहेत. एक तर त्याची कथा वेगवान आणि अशी बांधेसूद असावी की ती प्रेक्षकांना खेळवून ठेवेल 3 तास. दुसरं म्हणजे त्यात प्रचंड करमणूक असावी, म्हणजे ते सिनेमा किंवा ते नाटक लोकांना हसवायला पाहिजे, हसवता चटकन डोळ्यात कुठे कुठे पाणी यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं करता करता एक सुंदर विचार तो प्रेक्षक घरी घेऊन जाईल तसं असायला पाहिजे. आणि या तिन्ही अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतोय. आणि हे पाहताना इतका आनंद होत होता, त्याचा जीव तोडून ह्या सगळ्या मंडळींनी, तेजस्विनी जी, राजेश, धैर्य आणि सबंध टीम जीव तोडून काम केलेलं आहे. तर त्याचा भयंकर आनंद आहे मला. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा यशस्वी होणार आहे. फार मोठा सबंध महाराष्ट्राने पाहायला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की राजसाहेबांच्या वर साक्षात वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. त्याचं कारण सांगतो मी की त्यांनी सबंध जीवन कलांना आणि कलावंतांना प्रेम केलेलं आहे. मी 15 वर्षापासून तरी त्याचा साक्षी आहे. म्हणजे लगेलो हो मुन्नाभाई त्यांनी पाहिलं आणि 3 इडियट पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी मला ज्या 2 गिफ्ट्स दिल्या, तर एक जॉन ब्रायली जे गांधीचे रायटर होते रिचर्ड ॲटनबरोच्या, आणि रिचर्ड ॲटनबरोची ऑटोग्राफ, ती जी स्क्रिप्ट होती ओरिजिनल, ती मला गिफ्ट केली. आणि LP रेकॉर्ड रविशंकरच्या म्युझिकवाली. हे असं व्यक्तिमत्व आहे की रोममध्ये जेव्हा ते लँड होतात आणि त्यांना कळतं की ह्या एअरपोर्टचं नाव लिओनार्दो दा विंची एअरपोर्ट आहे, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये जो एक फोटो होता ह्याच्या आदल्या घरात, तो वॉल्ट डिझनीचा होता. तर सर, तुम्हाला वॉल्ट डिझनींचा आशीर्वाद आहे. हा सिनेमा प्रचंड आहे, सगळे पहा. धन्यवाद. कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं मराठीत खणखणीत उत्तर. थँक्यू. आपल्याकडे इथे सर्व क्षेत्रातली लोक बसली आहेत, तर मी अविनाशजी यांना विचारू इच्छिते, कसा दिसतोय चित्रपट? मी बघितला, फॅन्टॅस्टिक आहे. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे, मी सगळ्यांसाठी, आशू तुझ्यासाठी, आमिर तेरे साथ तो बहुत पिक्चर आहे, नडियाड, राजू, मी सगळ्यांसाठी फोटोशूट्स केलेत, पिक्चर्सचे पोस्टर्स केलेत, म्हणून टचवूड. पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं ते आयुष्यात नसतं. ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल. हे 2 फोटो काढताना माझ्या नाकी नऊ आली. ह्यांचे सगळ्यांचे मी डाव्या हाताने काढू शकीन ह्यांच्यासमोर, एवढंच सांगतो. राजेश सर म्हणाले तसं दडपणच आहे फक्त, का विश्वास आणि दडपण दोन्ही आहे? आता काय, आता जे स्कूल ऑफ आर्ट्सपासनं वॉल्ट डिझनी सगळं आमच्यावरती येतं. जास्ती बोलत नाही मी. झाले फोटो अप्रूव्ह झाले, ओके म्हटले, बास आहेत. वाह वाह वाह. साजिद जी, क्या कहेंगे? ट्रेलर देख के क्या लगा? मैंने तो ट्रेलर लास्ट वीक ही देखा था, तो मुझे तभी लगा कि ये फिल्म आई थिंक ना सिर्फ महाराष्ट्र में, बट आई थिंक इसका पॉपुलैरिटी इतना बढ़ेगा कि इट शुड बी रिलीज्ड ऑल इंडिया. ये फिल्म वाकई में ये एक नंबर है. एंड जेन्युइनली आई फील इट्स अ वेरी डिफरेंट फिल्म. दैट्स व्हाई इट्स गोइंग टू नॉट ओनली कनेक्ट विद द यूथ, but it's going to connect with the common man all over India. And we need these films right now. We need people. Thank you so much. आशुतोष जी, तुम्हाला विचारते, काय वाटतंय ट्रेलर बघून? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या ज्या 2 मुली आहेत ज्यांनी फिल्म पहिल्यांदा या नव्या कंपनीने सुरुवात केली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो, तेजस्विनी आणि वर्धा. यांनी जेव्हा मला आधी पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली, तेव्हा स्टोरी मी ऐकली आणि मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली आणि फार वेगळी वाटली. पण मी त्यांना 2च प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि 2,
की परवानगी घेतल्यानं तुम्ही बनवणार कशी आता ही, कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कम्प्लिशनपर्यंत नेईपर्यंत इतके अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार आहात. पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळालेली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुसकरांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच, पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केलं. डायलॉग्स फार छान आहेत. म्युझिकबद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की आत्ता जेव्हा अजय तू इथे गात होतास तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बाल्कनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो, ही सेलिंग फ्लूट्स, ही इज प्लेइंग द फ्लूट सो वेल की आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मैं लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन विक्री करत असं ती फ्लूट जी तू वाजवत होतास, तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत. फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात. त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, हा फार सुंदर आहे. तो अत्यंत महत्त्वाचा मला वाटला. आणि आय विश द एंटायर टीम, द एंटायर कास्ट अँड क्रू, एव्हरीवन, ब्लॉकबस्टर सक्सेस विथ द फिल्म. थँक्यू सो मच. मला वाटतं मंगळयान मंगळावर नेणं, कठीण चित्रपट पूर्ण करणं हे स्त्रियांना योग्य जमतं. आय अग्री ॲब्सोल्युटली. तेजस्विनी आणि वर्धासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तेजस्विनी माझी खूप जवळची आणि जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे तिला असं फॉर्मली तेजस्विनी करताना मला तोंडात ना तेजू बाहेर पडतंय. मला इथून एक सूचना आली आहे, ती निर्माती आहे, तिला तेजस्विनी पंडित म्हणा. तर आता मी तुला तेजस्विनी असं म्हणणार आहे, तेजू. आणि आता मी विनंती करते साजिद नाडियाडवाला यांना. मराठी चित्रपट किती पाहणं होतं? हाऊ मच डू यू वॉच मराठी फिल्म? मैंने एक फिल्म लिखी थी लय भारी. ऑफ कोर्स. ही बातमी आमिर खान यांना आत्ताच कळली आहे. अनफॉर्चुनेटली प्रोड्यूसरों की इज्जत कम होती है. तेरी शक्ल देख के लगता नहीं कि तूने लिखी होगी. ये पहली चीज है जो मैंने शक्ल से नहीं लिखी. बट मेरे को एक छोटा इमोशनल बात बोलनी है कि मेरी फैमिली 1950 में महाराष्ट्र में आई. 74 years ऑफ फिल्म प्रोडक्शन. ये स्टेट ने मुझे लॉ की डिग्री दी, ये स्टेट ने मुझे चार्टर्ड अकाउंटेंट बनाया, ये स्टेट ने मुझे प्रोड्यूसर बनाया, ये स्टेट ने मुझे. आमिर इज शॉक बिकॉज मैं बोला प्रोड्यूसर की कभी इज्जत नहीं होती. इज शॉक. चार्टर्ड अकाउंटेंट. यस. अनफॉर्चुनेटली ठीक है. सो द इमोशनल थिंग इज कि 74 years हो गए. मैंने लय भारी लिखी, मैंने डायरेक्ट किया. कि a debut director who crossed 300 crores. Only debut director in India. Wow. But I want to say I'm so happy कि मेरे 75th year में I can give something back to Maharashtra. I'm so happy. I've seen Tejaswani working 4 o'clock in the morning with all the problems and hurdles. I've seen Vardas praying all night that the shooting goes well, and I hope this film बहुत बड़ी success हो, and मेरी 75th year में इससे बड़ी cherry on the cake नहीं होगी. Thank you very much. नमस्कार. थँक्यू सो मच. आज आमिर खान यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडले. मी तुम्हाला हे विचारणार होते की मराठी चित्रपटच्या निर्मितीकडे कसे तुम्ही वळलात, पण ह्याचं उत्तम उत्तर तुम्ही दिले, त्यामुळे थँक्यू सो मच. मी दिलं नाही. हो, तुम्ही आत्ता जे उत्तर दिलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं, मी न विचारता. त्यामुळे थँक्यू. आता मी विनंती करते राजकुमार हिरानी यांना. काय सांगाल ट्रेलरबद्दल, चित्रपटाबद्दल, मराठी चित्रपटांबद्दल सुद्धा? मैंने इसकी कहानी करीब 1-1.5 साल पहले
सुनी थी और जब कहानी सुनी तो मैंने कहा प्लॉट तो बहुत अच्छा है पर इसमें इतनी सारी बातें कही जा रही हैं और ये कैसे बनेगा, कैसे लगेगा फाइनली, क्योंकि आप जब भी कहानी सुनते हो आप अपने माइंड में एक फिल्म चलाते हो और मैंने 2 हफ्ते पहले फाइनली ये फिल्म देखी और मुझे कोई ट्रायल पे बुलाए और यहाँ तो मैं थोड़ा डरता हूँ जाने को, क्योंकि मेरी एक बड़ी अजीब आदत है कि मुझे थोड़ा भी 5-10 मिनट भी फिल्म थोड़ा बोर करा तो मैं सो जाता हूँ। वो साजिद भाई को पता है, मैं एक बार उन्होंने मुझे बुलाया था मैं सो गया था इंडिया तो जेन्युइनली बहुत प्रॉब्लम है, तो मैं डर डर के गया, मैंने कहा यार यहाँ सो तो नहीं सकते पर मैं आपको बता नहीं सकता, बिल्कुल दिल से मैं कह रहा हूँ, मैं पहले फ्रेम से आखिरी फ्रेम तक उस फिल्म को ऐसे देखता रहा और इंटरटेनिंग फिल्म है, एक बात कह रही है बहुत प्यारी सी महाराष्ट्र के बारे में और वो सारे पहलू जो मुझे लग रहा था इतने सारे पहलू वो कैसे जुड़ेंगे, वो सारे जुड़ के ही जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे, त्यामुळे हो. तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार. हां, माझी मराठी इतकं छान आहे नाही. हो, नाही काय असं एक्सटेम्पोरमध्ये खूप प्रॉब्लेम होतं. शिवाय दडपण आहेच. तो एक्चुअली इन सबको इस फिल्म के बारे में कुछ न कुछ पता है, इन्होंने किसी ने कहानी सुनी है, किसी ने फिल्म देखी है. मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है एंड आई रियली लाइक टू कॉन्ग्रेचुलेट तेजस्विनी, वर्धा, मापोस्कर एंड द इंटायर टीम. राज, ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं, ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट. एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो, इससे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंसेस से. और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को यश मिले एंड यू नो स्ट्राइड फॉरवर्ड विद दिस प्रोडक्शन हाउस. माय बेस्ट, वेरी वेरी बेस्ट विशेस टू द इंटायर टीम, टू द एक्टर्स, टू द कास्ट एंड द क्रू, अजय, अतुल, एवरीवन, Raj, all the very best. May this film break all records. 10 अक्टूबर को आ रही है ना, 10th October. So we all look forward to that and thank you so much. थँक यू सो मच फॉर कमिंग टुडे. आय वुड लाईक टू थँक ऑल ऑफ यू ऑल, कारण आता मी राजसाहेबांना सांगणार आहे 2 शब्द, त्यानंतर मी काही बोलणार नाही. तर तुमचे आधीच आभार आणि आता मी राजसाहेबांना विनंती करते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो. खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असा असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे. हो, त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी तसेच माझे मित्र राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, आशुतोष गोवारीकर, हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार हिरानी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार, आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार. अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं. तर अविनाश चे देखील आभार. माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत. साजिद नाडियादवाला, मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली, मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला
वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, त्या राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला. आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियादवाला आणि आम्ही अनेकदा सतत भेटायचो, बोलायचो, आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, मला फिल्म सुरू करायचे, मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियादवाला आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली कि राज भाई, मैं प्रोड्यूसर हूँ, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो, मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी, आणि मगाशी त्यांनी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईनवरती ते सगळेजण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यानंतर आमचे राया भावे आलेत की नाही मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले. संजय मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे वगैरे, आणि मेमाणेंनी अर्थातच ते उत्तम DOP आहेतच, परंतु मी काही त्यांना त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य, हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल, हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण, ते देखील त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे, त्यांचे देखील आभार मानतो. आणि ह्या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं, आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे. सगळ्या गोष्टी आज झी करतंय, झी स्टुडिओज करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे. अरे वर्धा भाभी आज इकडे आहेत. मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. वर्धा भाभी, तुमचे देखील मनपूर्वक आभार, सगळ्या अख्ख्या टीमचे आभार, धन्यवाद. मी आता एक नंबर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मंचावर आमंत्रित करते. आपण एक समूह चित्र काढून हा क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवूया.